नवाज शरीफ यांना नरेंद्र मोदींनी निमंत्रण दिल्यानं काँग्रेसनं जोरदार टीका केलेली आहे, तर शिवसेनेची यावरची भूमिका स्पष्ट झालेली नाहीये. पण शिवसेनेनं सत्तेसाठी भूमिका बदलल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केलेला आहे. जिस समय पर कारगिल का वॉर हुआ था उस समय पर पाकिस्तान के प्रधानमंत्री नवाज शरीफ ही थे. 550 से ज्यादा हमारे जवान उस कारगिल वॉर में शहीद हुए. 1350 से ज्यादा हमारे जवान आज भी इंजर्ड है, आज भी घर में कहीं ना कहीं इंजर्ड रूप में बैठे हैं. क्या इस शहादत का अपमान करने के लिए आप पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर को यहां पर बुला रहे हो? सेना में जब बाला साहब ठाकरे थे तब जो स्पोर्ट्समैन थे, क्रिकेटर थे, उनको भी वो भारत में नहीं आने दे रहे थे पाकिस्तान के. और एक बार तो ऐसा रहा कि वानखेड़े का पिच भी उखाड़ने की बारी बाला साहब ठाकरे जी के जमाने में थी. अभी 1 महीने पहले भी उद्धव ठाकरे यही कहते थे कि हम किसी भी हालत में पाकिस्तान के साथ कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा. अब उद्धव ठाकरे जी से भी मेरा यह सवाल है कि पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर के सामने शिवसेना के मंत्री शपथ लेंगे, क्या ये सत्ता के लिए कॉम्प्रोमाइज है? क्या ये भाजपा नेताओं का सही मायने में ये राष्ट्रवाद है? शिवसेना ने अपनी भूमिका अब जैसे सत्ता आई वैसे बदल दी है. मुझे लगता है कि अच्छे दिन तो आ रहे हैं. अच्छे दिन भाजपा वालों के हैं, अच्छे दिन शिवसेना वालों के हैं और अच्छे दिन पाकिस्तान के भी दिख रहे हैं. अच्छे दिन सिर्फ भारत देश के मुझे नहीं दिख रहे. दरम्यान परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी काय विश्लेषण केलेलं आहे ते आता आपण ऐकूया. आणि घडामोडीकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या शपथविधी समारंभासाठी नवाज शरीफ यांना आमंत्रित केलं. सार्कच्या काही राष्ट्र जे आहेत, सार्कचे सदस्य राष्ट्र आहेत, त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना त्यांनी आमंत्रित केलं आणि एक अतिशय नवीन असा पायंडा त्यांनी घातलेला आहे. आणि या पायंडाला पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. यातून एक नवा आशेचा किरण हा निर्माण झालेला आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शेजारी राष्ट्र आहेत, हे दोघे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत आणि या दोन्ही राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संवाद हा पूर्णपणे थांबलेला आहे. कारण या संदर्भात काही अटी पाकिस्तानकडे टाकण्यात आल्या, काही अटी भारताकडनं टाकण्यात आल्या आणि यामुळे हा संवाद प्रक्रिया जी होती या दोन देशांमधली पूर्णतः खंडित झालेली होती. ही संवाद प्रक्रिया सुरू होणं हे फार गरजेचं होतं, कारण दोन्ही देशांना या गोष्टीची कल्पना आहे. नरेंद्र मोदींना पण कल्पना आहे आणि नवाज शरीफ यांना पण कल्पना आहे की त्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जे राजकीय स्वरूपाचे प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, मग तो काश्मीरचा प्रश्न असेल, कर्करीकचा प्रश्न असेल, सियाचीनचा प्रश्न असेल, हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर संवाद करावा लागणार, चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जो सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यातनं हे प्रश्न सुटण्याचा एक आशेचा किरण हा आपल्याला दिसून येतो. आणि या संदर्भात आपल्याला पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणातले काही सूर देखील प्रतिबिंबित होताना दिसतं. काल परवापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की पाकिस्तानमधलं लष्कर, तिथले धर्मगुरू आणि तिथल्या काही ज्या मूलतत्ववादी संघटना आहेत या नवाज शरीफ यांच्या भारत भेटीला विरोध करत होत्या. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्तानमध्ये जी 4 सत्तेची केंद्र आहेत त्यापैकी फक्त राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्व हे भारताबरोबर संवाद सुरळीत करण्याच्या पक्षामध्ये आहेत, पण लष्कर त्या पक्षामध्ये अजिबात नाही. लष्कराचा सातत्याने त्याला विरोध राहिलेला आहे. कारण भारताबरोबर संबंध सुधारले तर भारताचा अफगाणिस्तानमध्ये, मध्य आशियामध्ये प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि जे पाकिस्तानच्या लष्कराला नको आहे. पण आता लष्कराचं महत्व वाढू नये आणि पाकिस्तानमध्ये लष्कर आणि राजकीय पक्ष यांच्यात जी सुंदोपसुंदी चाललेली आहे, यांच्यातला जो एक संघर्ष आता पुढे येऊ पाहत आहे, या संघर्षाला वरती मात करण्यासाठी नवाज शरीफ यांनी हे निमंत्रण मान्य केलं आहे असं मला वाटतं. आणि या संदर्भात आपण आता बातचीत करूया आपले दिल्लीतले प्रतिनिधी प्रशांत कोरटकर यांच्याशी. प्रशांत, जसं आता शैलेंद्र देवळाणकर सुद्धा म्हणालेले आहेत की ही एका संवादाची सुरुवात केलेली आहे नव्या आलेल्या सरकारने. जरी संवादासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं असलं तरी आता काही लोक त्यावरती आक्षेपही घ्यायला लागलेली आहेत, चर्चाही करायला लागलेली आहेत आणि मोदी सरकारबरोबर असलेल्या शिवसेनेवरही आरोप व्हायला लागलेले आहेत की आतापर्यंत पाकिस्तान विरोधी भूमिका त्यांनी घेतली, मात्र तेच खासदार त्या नवाज शरीफ यांच्या समोरच आपली खासदार पदाची शपथ घेणार आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की पंतप्रधान म्हणजे होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथग्रहण समारंभाला ज्या ज्या देशांना आमंत्रण दिलेलं आहे हे सार्कचे देश आहेत आणि पाकिस्तान त्यामधलाच एक आहे. त्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी आम्ही जेव्हा आत्ता चर्चा केली तेव्हा त्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदींनी कुठला डायलॉग करण्यासाठी किंवा कुठला एखादी समेट घडवण्यासाठी त्यांना बोलवलेलं नाही आहे, तर एक शपथग्रहण समारंभासाठी जी रीतसर निमंत्रण द्यावं लागतं ते दिलं आणि त्याच्यावर नवाज शरीफ यांनी होकार देऊन ते येत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या भेटीमुळे किंवा भारतामध्ये ते येत असल्यामुळे काही काश्मीर प्रश्नावर किंवा भारत पाकिस्तानमधले ताणलेले संबंध याच्यावर काही चर्चा होणार अजिबात नाही. ते एक अभिनंदन करण्यासाठी म्हणून त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून येत आहेत. त्याच्यामुळे आतापासून एवढा सगळा कयास लावणं की कुठल्या रिलेशनमध्ये काय होईल हे शक्य दिसत नाही. परंतु एक इनिशिएटिव्ह आहे याच्यामध्ये की भाजपने आतापर्यंत भाजप असो की त्यांच्या मित्रपक्षांनी पाकिस्तान बद्दलची जी भूमिका होती ती थोडी कठोर होती, परंतु कठोर भूमिका असताना शपथविधीच्या वेळेला त्यांना बोलावणं हे कुठे ना कुठेतरी नरेंद्र मोदींच्या कूटनीतीचा भाग आहे की काय अशी चर्चा दिल्ली दरबारी आहे आणि दिल्लीमध्ये विरोधी पक्ष आणि भाजपमध्ये जोरात आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो शपथविधी समारंभ होणार आहे त्या याच्यामध्ये नवाज शरीफ येत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी कपोलकल्पित केल्या जात आहे इथे की काय होणार. परंतु मुख्य मुद्दा आहे की शपथग्रहण समारंभाला जसे इतर राज्यांचे प्रमुख लोक येणार, इतर देशांचे प्रमुख लोक येणार आहेत, तसेच पाकिस्तानच्या वतीने 8 लोकांचं डेलिगेशन ज्यात नवाज शरीफ स्वतः उपस्थित राहणार आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आपले प्रतिनिधी प्रशांत कोरटकर आपल्याला सांगत होते मोदी सरकारची काय भूमिका असणार आहे आणि